आमदार बच्चू कडू यांना सायन्स कोर मैदानाची परवानगी नाकारलेली आहे। त्यानंतर आता अमरावतीच्या जिल्हा स्टेडियमवर जी आहे ती रॅली निघणार आहे। आपल्या सोबत बच्चू कडू आहेत। बहु काल मोठ्या प्रमाणात राडा झालेला आहे। तुम्हाला ऐन वेळेवर दिलेली परवानगी जी आहे ती नाकारलेली आहे। आज काय आता तुमची भूमिका आहे? आता आम्ही सगळे प्रचंड प्रमाणात शेतकरी शेतमजूर या सभेत हजर राहणार। प्रत्येकाकडून फोन येत आहे, न येणारे लोक सुद्धा आता रॅलीत येणार आहे। Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। आणि आम्ही रॅली काढून नेहरू मैदानावर आम्ही सभेचं नियोजन केलेलं आहे आणि मग तिथून आम्ही पुढचा निर्णय घेत आहोत। शरद पवार असतील, त्यानंतर यशोमती ठाकूर असतील, काँग्रेसचे नेते यांनी ट्विट केलेल्या शरद पवारांनी स्वतः प्रतिक्रिया दिलेली आहे की बच्चू कडूंना जर परवानगी असेल तर त्यांना सभा घेऊ द्यायला पाहिजे होती असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांचा मी आभार मानतो, पण ही लोकशाहीचा खून आहे। हा एकट्या बच्चू कडूला परवानगी नाकारली नाही। ही जी काही घटना आहे ही शरमनाक आहे, अतिशय वाईट आहे। 22 तारखेला तुम्ही भाजपाला परवानगी नाकारता आणि 23 तारखेला आमची परवानगी नाकारून भाजपाला परवानगी देताय, तर मला नाही वाटत असं कुठं घडतंय। देवेंद्रजीनं म्हटलं असं की आम्ही राहुल गांधीसाठी जागा सोडल्या। अरे तुमचे कार्यक्रमच नव्हते, तुमचे कार्यक्रम रद्द झाले, तुमच्या सभा झाल्या रद्द झाल्या म्हणून तुम्ही तो कार्यक्रम सोडला। पण आमचा कार्यक्रम होता ना। आम्ही सारख्या पैसे नसणाऱ्या गरीब पार्टीनं वेळेवर जर तुम्ही मैदान सोडायला लावता आणि अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करत असाल, कायदा पायदळीत उडवत असाल, तो फाड चिरपाड करून त्याचा श्वास नळल्यावर जर हात ठेवत असाल तुम्ही त्याच्या, तर हे चांगलं नाही आहे। लोक तुम्हाला पाहिल्याशिवाय राहणार नाही। मुख्यमंत्र्यांनी संघर्ष टाळण्याचं आवाहन केलं, तुम्हाला काही फोन आला का, बोलणं झालं का? संघर्ष कोण सुरू केला ते पाहिलं पाहिजे ना। कोण केला संघर्ष सुरू? आम्ही केला। आम्ही परवानगी नसताना गेलो त्या मैदानावर। अरे परवानगी असताना मैदानावर जाते, पोलीस जाऊ देत नाही, संघर्ष केला कोण सुरू? तुम्ही म्हटलं की एक मोठा कट होता, अटक करण्याचा देखील प्रयत्न झाला असता, काय घडलं असतं? हा खूप बदमाश आहे आणि याला आम्हाला इथं बच्चू कडू इथं येणार, कुठेतरी संघर्ष होईल आणि त्या संघर्षात आम्हाला अटक करून बंद करण्याचा विषय होता। तो जो रेड्डी आहे ना, तो आयुक्त, हा स्वाभिमान पार्टीचा अध्यक्ष म्हणून काम करते। इथे सगळे धंदे चालू आहे, पब गिप सगळ्या सत्यानाश करून टाकला शहराचा। अर्धे अधिक तरुण पिढी, ते क्रिकेटचे सट्टेबाजारवाले, किती आत्महत्या झाल्या इथल्या व्यापाऱ्याच्या। आणि कोण पार्टनर आहे शोधानी लागन, आता ते शोधू ना आम्ही। तुम्ही सांगितलं की 3 वाजता सभा झाल्यानंतर एक निर्णय जाहीर करू, काय तुमचा निर्णय असणार आहे, काय सांगणार? ते आता सगळे ठराविक कार्यकर्ते आम्ही 12 वाजता बसतोय आणि सभेत तो विषय मांडू आणि तिथून आम्ही निर्णय घेऊ। उमेदवार आहेत तुमचे दिनेश बुब, हे संपूर्ण काल प्रकरण घडलेलं आहे, तुम्ही आता दडपशाही आहेत, काय सांगणार उमेदवाराचा विजयाबद्दल? काय आमचा विजय निश्चित आहे। लोकांनी आमचे मुद्दे, आम्ही जे मुद्दे मांडले, अंगणवाडी सेविका, आमच्या आशा वर्कर असेल, तुमचे रोजगार सेवक असेल, परिचारक असेल, हे सगळे शेतकरी असणार, मजूर असणार, या सगळ्यांचे मुद्दे घेऊन आम्ही समोर गेलो आहे। का तुमची पिळवणूक कशी होते? भर निवडणुकीत 800 रुपये कापसाचे भाव कसे कमी झाले? अजूनही केंद्रानं संजय गांधी श्रावणबाळाचे 200 रुपये का दिले नाही? पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाचे पैसे 1 वर्षापासून भेटले नाही। ते ना घरात राहिलं, घर पडलं, ना घरात राहू शकून आले, इथं पैसे दिले नाही आहे। तुम्ही बियाण्यावर खतावर एवढा टॅक्स लावला का जेवढं बियाणं घेतो त्याच्यात 12,000 रुपये आम्ही 18,000 रुपये भरावं लागतं, टॅक्स भरावं लागतं आणि 6,000 रुपये देत आहे। ही सगळी बनवी आहे। हे लोक सगळे ओळखून आहे। 6,000 दिले आणि 18,000 काढले, हे लोक सोडणार नाही यांना। एक शेवटला प्रश्न, तुम्ही बोलताना बाईटमध्ये असे म्हणाले की मतं मिळवणं आता आमचं बाजूला ठेवू आम्ही, असं तुम्ही बोलले? नाही, मतं आम्हाला भेटणारच आहे आणि मतासोबत निवडणुकीनंतर या आयुक्तानं जे जे काय धंदे सुरू केलेले आहेत, 3-3 कोटीचा एका दिवसाचा जुवा चालू आहे इथे।
सगळे पैसे भेटतात नालायकांना. अख्खी पिढी बर्बाद केली यांनी. काही करत नाही तो. नक्कीच तर हे आमदार बच्चू कडू होते, यांनी पोलिसांवर देखील गंभीर आरोप केलेले आहेत. पोलिसांच्या वतीनं जे आहे ते दडपशाही केल्या जात असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. सोबतच ज्या पद्धतीनं आम्हाला मैदानाची परवानगी मिळाली होती त्या मैदानावर जे आहे ते आमची सभा व्हायला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी जे आहे ते ऐनवेळी आमची परवानगी रद्द केल्याची प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.